छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, त्याचबरोबर बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार श्री धनंजयजी मुंडे साहेब यांचं आगमन या कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेलं आहे। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचं आगमन झालेलं आहे। आपण जोरदार टाळ्यांनी सर्वच मान्यवरांचं स्वागत करणार आहोत। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांनी प्रणीकरांच्या वतीनं आदरणीय महाराजांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया। एकच जाता घेऊन खाता रुती तळागाळाचा पंकजाताई बाग फुलवते छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, त्याचबरोबर मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत पंकजाताई बाग फुलवते बीजेपीच्या कमळाचा सर्वात प्रथम म्हणजे आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपलं बहुमूल वेळ तुम्ही खर्च केला, या ठिकाणी आला। मी तर विचार करत होतो की ही प्रचाराची सभाच नाही, ही पंकजाताईंची विजय सभा आहे। एवढंच सांगतो, वेळ कमी आहे, त्यांना बोलायचं आहे, ऐकून घ्या। फक्त परत औपचारिकता राहिली आहे, त्यावेळेस येईन त्यावेळेस बोलीन, पण आता एवढंच सांगतो। असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम राहून द्या, ईश्वरचरणी प्रार्थना एवढीच करतो की आपल्या या नात्याला दृष्ट लागू नये। कोण काय म्हणते याच्यावर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याकरता मी हाजीर आहे, एवढंच सांगतो। धन्यवाद। नाही वन्स मोर काय हा कॉलर फाटल माहिती आहे का? माझ्या इलेक्शनमध्ये पवार साहेबांनी असं हे केली, मग मला विचारलं पत्रकारांनी, म्हणलं तुम्ही असं का ते का? म्हणलं त्यांनी संकेत दिलेत की मला मतदान करा। मग हे संकेत जे मला लागू होतात ते पंकजाताईंना लागू होतात। आता त्यांना बोलू दे आणि आपल्या सगळ्यांची तात्पुरती रजा घेतो। धन्यवाद। सुरेश 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 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन मान्यवर करत आहेत। त्याचबरोबर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्यास अभिवादन करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्यास इथे पुष्प अर्पण केले जात आहे। कायमच आपल्या सर्वांना ज्यांची प्रेरणा मिळते ते छत्रपती शिवाजी महाराज व गोपीनाथरावजी मुंडे। जोरदार टाळ्यांनी आपण अभिवादन करूयात छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब। किती या ना इकडे